चॅप्टर 6चे आपण आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर्स करतोय. सो वैष्णव मुवमेंट वीराशैवा मुवमेंट बिगिन इन वेअर इट बिगिन. वीराशैवा मुवमेंट तमिळनाडू, केरला, कर्नाटका और आंध्र प्रदेश. वेअर इट बिगिन इन कर्नाटका. नरसिंह मेहता वॉज अ फेमस सेंट who belongs to केरला, पंजाब, कर्नाटका अँड गुजरात. सो नरसिंह मेहता बिलॉंग टू गुजरात. त्याने बरेचसे भजनं लिहिली होती. द ग्रेट सुफीज ऑफ सेंट्रल एशिया वेअर फॉलोइंग एक्सेप्ट. मग ग्रेट सुफीज ऑफ सेंट्रल एशिया होते रुमी, सादी आणि गझाली होते. त्याच्यामध्ये रहींचं नाव नाही आहे. सो हू वॉज ग्रेट सुफीज ऑफ सेंट्रल एशिया असा पण क्वेश्चन येईल. सो रुमी, सादी अँड गझाली. मीराबाई बिकेम अ डिसिपल ऑफ डॅश अ सेंट फ्रॉम द कास्ट कन्सिडर अनटचेबल. रविदास. मीराबाई बिकेम अ डिसिपल ऑफ रविदास. सो हिस्ट्री जी आहे आपली ती टफ आहे लक्षात ठेवायला. तर हिस्ट्रीचा अभ्यास करताना हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर जर लक्षात ठेवले ना तर आपल्याला मोठे आन्सर्स पण लिहायला सोपं पडतं. द सेक्रेट स्पेस क्रिएटेड बाय गुरु नानक वॉज नोन ॲज धर्मसाल. नाव इट इज नोन ॲज धर्मसाल इज नाव नोन ॲज गुरुद्वारा. नेक्स्ट इज शंकरा वॉज अन ॲडव्होकेट ऑफ. मग आता शंकरा वॉज ही वॉज a part of Bhakti movement from Kerala and he was advocate of Advaita. अद्वैता म्हणजे अद्वैतालाच इंग्लिशमध्ये म्हणतात डॉक्ट्राईन ऑफ वननेस. म्हणजे काय, देव एकच आहे, सगळे एकच आहे, देव आणि आपण सगळे एक आहोत असं त्याचा अर्थ होतो. सो शंकरा वॉज ॲडव्होकेट ऑफ अद्वैता किंवा डॉक्ट्राईन ऑफ वननेस. देन रामानुजा वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय द. So Ramanuja was influenced by Alvars. Next question is the two sets. Bhakti movement in the south was begun by dash and dash. आता इथे एक्झॅक्ट कोणाचं नाव पुस्तकात आपण बघितलं तर साऊथमधून कोणी चालू केली असं काही लिहिलेलं नाही आहे. सो आपण इथे लिहू शकतो अल्वार्स अँड नयनार्स, कारण तेच लोक दोघं साऊथमधनं होते. सो आपण बोलू शकतो अल्वार्स अँड Nayanars started the Bhakti movement in South. The two sets of compilation of Nayanars songs are. आता हे आन्सर थोडं कठीण आहे. सो तेवराम अँड तिरुवक्कम हे नयनारचे कंपायलेशन होते आणि जे अल्वार्स होते त्यांचे कंपायलेशन दिव्या अँड प्रबंधम होते. सो आय थिंक लेट्स ओमिट दिस क्वेश्चन. दिस इज टू टफ हे लक्षात ठेवायला. There were dash alvars. So how many alvars were there? There were 12 alvars. And Nayanars किती होते? Nayanars होते 63 and alvars होते 12. तर आपण इथे फक्त ऑब्जेक्टिव्ह बघतोय म्हणून आपण हे ड्रॉप करूया. लेट्स कम टू नेक्स्ट. शंकरा वॉज बॉर्न इन केरला. ट्रू और फॉल्स? सो दिस इज ट्रू. ही वॉज बॉर्न इन केरला. द बायोग्राफीज ऑफ द अल्वार्स अँड नयनार्स वर कॉल्ड ॲज अ तेवराम अँड तिरुवक्कम. सो आता जे नयनार्सचे होते हे सॉंग्स होते, याला एक्झॅक्टली बायोग्राफीज पण नाही बोलू शकत, पण ते हे फक्त जे तेवराम अँड तिरुवक्कम आहे ते फक्त नयनार्सचे होते आणि सो आपण हे फॉल्स लिहिणार. द शिवा टेम्पल इज सिच्युएटेड इन पंढरपूर. सो हे काय फॉल्स आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं टेम्पल आहे. द सेक्रेड प्लेस बाय गुरु नानक इज कॉल्ड एज धर्मसाल. दिस इज ट्रू. आता त्याला काय म्हटलं जातं, रिसेंटली त्याला गुरुद्वार म्हटलं जातं. कबीर ड्रू हिज फॉलोअर्स फ्रॉम अमंग बोथ हिंदूज अँड मुस्लिम. दिस इज ट्रू. कारण कबीर काय होता, इम्पार्शियल होता. तो कुठल्या पण एका रिलिजनला फॉलो नाही करायचा. त्याच्यामध्ये काय होतं की परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. तो हिंदूंच्या कस्टम्सना पण नावं ठेवायचा, मुसलमानांच्या कस्टम्सना पण नावं ठेवायचा आणि सिम्पल हिंदीमध्ये त्याने त्याचे दोहे लिहिले होते की जे लोकांना कळतील. त्याच्यामुळे सगळ्याच हिंदूंमध्ये पण त्याचे फॉलोअर होते आणि मुस्लिम्समध्ये पण त्याचे फॉलोअर होते. वू वेअर द मेजर डिटीज वर्शिप बाय द पीपल ड्युरिंग ऑफ द कॉमन एरा. मग वू वेअर द मेजर डिटीज? दुर्गा होतं, विष्णू होतं आणि शिव होतं. दीज वेअर द major deities that those were worshipped in the common era. Next is who were the great Sufis of Central Asia. हा क्वेश्चन आपण वरती पण बघितला होता. सो व्हॉट इज द. सो याचा आन्सर आहे who were the great Sufis of Central Asia is रुमी. पहिला आन्सर आहे रुमी. एक आहे साडी, आपण नेसतो ती साडी लक्षात ठेवू शकतो.
आणि गझाली रेस्टॉरंट आहे फिशचं फेमस, ते लक्षात ठेवा. सो रुमी, सादी आणि गझाली इज द. त्याच्यानंतर वू रोड द रामचरितमानसा. सो फेमस सन तुलसीदास रोड द रामचरितमानस. देन whom did Guru Nanak appoint as his successor before? So Guru Nanak appoint Lehna as his successor. Lehna. Okay, and then he was known as Guru Angad. He came to known as Guru Angad. बरोबर. अंगद कोण होता? रामायणामध्ये अंगद होता ना, ज्याला रामाने पाठवलं होतं सगळ्यात पहिल्यांदा रावणाच्या दरबारात, ते लक्षात ठेवायचं, अंगद. व्हॉट इज द अनदर नेम ऑफ गोल्डन टेम्पल? मग गोल्डन टेम्पल कुठे आहे? अमृतसरला. आणि त्याचं दुसरं नाव काय आहे? दुसरं नाव काय आहे? हरमंदर साहिब. हे गोल्डन टेम्पलचं दुसरं नाव आहे. क्वेश्चन्स आर डॅश अँड डॅश वर ॲडव्होकेट्स ऑफ रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड. सो कोण होता रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्डचा ॲडव्होकेट? योगी सिद्धार्थ किंवा सिद्धाचराज पण म्हणू शकतो. सिद्धार्थ अँड नाथपंथीज हे काय होते? ॲडव्होकेट ऑफ द रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड. ओके. मग आता प्रत्येकाचं काय ना काय ह्याच्यामध्ये या धड्यामध्ये आहे, प्रत्येकजण काय ना काय ॲडव्होकेट आहे. मग काय काय? शंकराने काय ॲडव्होकेट केलं आहे? अद्वैता. शंकराने काय हे केलं आहे? अद्वैता म्हणजे काय? अद्वैता म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ वननेस. रामानुजाने काय डॉक्ट्राईन दिली आहे? विशिष्ट अद्वैता म्हणजे क्वालिफाईड वननेस. क्वालिफाईड वननेस. ओके. तेच कबीर कशामध्ये बिलीव्ह करतो? कशामध्ये आहे? इन फॉर्मलेस सुप्रीम गॉड. कबीर काय बिलीव्ह करतो? सुप्रीम गॉड काय आहे? फॉर्मलेस आहे. काय बिलीव्ह करतो? सुप्रीम गॉड इज फॉर्मलेस. मीराबाई कशावर बिलीव्ह करते? मीराबाई कृष्णावरती बिलीव्ह करते. आणि गुरु नानक कशावरती बिलीव्ह करतात? गुरु नानक काय म्हणतात की वर्शिप ऑफ वन गॉड. गुरु नानक काय सांगतात? वर्शिप ऑफ वन गॉड. आणि त्यांचं प्रीचिंग काय आहे? नाम, दान आणि इन्सान. नामस्मरण करा, दान करा आणि ह्युमॅनिटी. नाम, दान, इन्सान काय आहे? गुरु नानकचं प्रीचिंग काय? नाम म्हणजे राईट वर्शिप. दान म्हणजे काय? हां, पण त्याला काय म्हणतात? हेल्पिंग अदर्स किंवा वेलफेअर ऑफ अदर्स. आणि इन्सान म्हणजे काय? प्युरिटी ऑफ कंडक्ट किंवा ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे इन्सानियत. ओके. हे वेगवेगळे टीचिंग्स. सुफीज काय सांगायचे की सुफीज काय म्हणायचे की लव अँड डिवोशन टू गॉड अँड मग लव अँड डिवोशन टू गॉड अँड कंपॅशन टुवर्ड्स द ऑल फेलो ह्युमन बिंग. हे कोण सांगायचं? सुफीज सांगायचे. नयनार्स कोणाची भक्ती करायचे? नयनार्स भक्ती करायचे शंकराची. त्याच्यानंतर अलवार्स कोणाची भक्ती करायचे? अलवार्स भक्ती करायचे विष्णूची. म्हणजे प्रत्येकजण शेवटी काय करत होतं? भक्तीच करत होतं. वीरशैविझम काय सांगायचं? वीरशैविझम येते काय बोलाय? दे वर ऑल्सो अगेन्स्ट द ब्राह्मणिकल आयडियाज ऑफ कास्ट अँड ट्रीटमेंट ऑफ वुमन. म्हणजे ते काय रिच्युअल आणि आयडॉल वर्शिपच्या अगेन्स्ट होते ते. ओके. म्हणजे प्रत्येक जणांचा भक्तीचा काय ना काय फॉर्म आहे, ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. हा धडा मेनली त्याचा आहे. त्याच्यानंतर शंकरा वॉज बॉर्न इन वेअर वॉज शंकरा बॉर्न इन? केरला. रामानुजा वॉज बॉर्न इन तमिळनाडू. The biographies of the Alvars and Nayanars were called as a. So ह्याचा आन्सर आहे biographies of the Alvars and Nayanars were called as a hagiographies. hagiographies म्हणजे काय? रिलिजियस बायोग्राफी म्हणतात त्याला. The dash temple is situated in Pandharpura. Answer is Vitthal temple is situated in Pandharpura.
dash is regarded by Sikh as their first guru. So Guru Nanak is regarded as their